टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा झाला। धनंजय मुंडे हे जवळपास 200 दिवस बोललेले नव्हते। 201व्या दिवशी काल मेळाव्याच्या ठिकाणी बोलले। ते असं म्हणाले की वैर माझ्याशी होतं तर बीड जिल्ह्याची बदनामी का केली, माझ्या भातीची बदनामी केली, याचं दुःख आहे। मी 200 दिवस झाले हे सगळं सहन करतो। पहिल्यांदा त्यांना प्रकृतीच्या कारणामुळे 200 दिवस बोलता येत नव्हतं। त्याच्यामुळे मी परमेश्वराला मित्र म्हणून प्रार्थना करेन की त्यांना लवकर आणखी चांगलं बोलता यावं। आणि त्यांनी जे काय सांगितलं की मी 200 दिवस बोललो नव्हतो, तर ते कशामुळे बोलले नव्हते, हे प्रकृतीमुळे असं मला वाटलं। पण त्यांच्या बोलण्याचा अर्थ तसा निघत नव्हता। त्यांचं असं म्हणणं होतं की मी 200 दिवस गप सहन केलं, असा अर्थ असावा त्यांच्या बोलण्याचा, असं मला वाटतं। तर त्यांच्यावर मी या सर्व प्रकरणामध्ये बऱ्याच गोष्टीची माहिती घेतली। त्यांच्या प्रकृती संदर्भात त्यांची प्रकृती खरंच खराब होती असं कळलं। त्याच्यामुळे ते प्रकृतीमुळेच बोलले नसावेत, पण त्यांनी राजकीयदृष्ट्या अर्थ जोडला आणि ते म्हणले की मी 200 दिवस गप सहन केलं। तर काय बीड जिल्ह्याची बदनामी, माझ्यावर वैर होतं, तर माझं सर्वात महत्त्वाचं, माझ्याशी तुम्ही विचारित असाल तर माझं त्यांचं कुठलंही वैर नाही। राजकीय प्रभाव वेगळे झाले, त्याच्यामुळे राजकीय प्रभावामध्ये मी वेगळ्या प्रवाहात आहे, ती वेगळ्या प्रवाहात आहेत। त्याच्यामुळे माझ्याशी ते लागू होईल काही मला माहीत नाही, पण ज्यांच्याशी लागू होईल त्यांचे सांगितलं। तर बीड जिल्ह्याची बदनामी कोण करतं आहे ह्याचासुद्धा संबंध महाराष्ट्राला, बीड जिल्ह्याला, सर्वांना, आता देशालासुद्धा कळालं की बीड जिल्ह्याची बदनामी कुणी केली। जे तर कोई इस बीड जिले का हो या कोई बाहर का हो, ऐसा काहीतरी वाक्य तरी डायलॉग खाल्ले 2-4, ते पण बघितले मी। ठीक आहे, ती त्यांची डायलॉग बाजी करण्याची त्यांचं ते स्टाईल आहे भाषणाची, ते करतात, त्यांना त्याच्यावर नाही मला बोलायचं। पण त्यांची बदनामी किंवा बीड जिल्ह्याची बदनामी करायचं काम जे वाईट कृत्य करतात, जे खंडणीखोर आहेत, जे मर्डर आहेत, जे गुंडगिरी प्रवृत्तीचे लोक आहेत, जे दहशत निर्माण करतात, जे विविध प्रकारच्या संघटना चालवतात, गोरगरिबांना त्रास देतात, कुणाच्या संस्था नावावर करून घेतात, कुणाचं लोकांच्या प्रॉपर्टी हडप करतात, अशा लोकांकडून बीड जिल्हा बदनाम होतो। वाळू माफिया आहेत, राख माफिया आहेत, त्याच्याबरोबर भूमी माफिया आहेत, भूखंड माफिया आहेत, असे जी सर्व माफिया आहेत यांच्यामुळं बीड जिल्ह्याची बदनामी होत असेल तर ती कोण आहेत याचा तपास आदरणीय साहेबांनी करावा। आणि त्याच्यानंतर ती कुणाला लागू होते ते महाराष्ट्रालाही कळेल आणि त्याच्यानंतर सर्व देशालाही कळेल। देशमुख हत्या प्रकरण थंड पडताना दिसतंय का? कारण एक जो आरोपी आहे तो अजूनही सापडलेला नाही आहे, काय घडतंय, तो जिवंत आहे की त्याला मारून टाकलंय, अशा अनेक कुशंका उपस्थित केल्या। हे बघा, मी पहिल्या दिवसापासून एक सांगतोय की ही प्राथमिक निदर्शनास आलेले आरोपी आहेत। यांच्यापेक्षाही बीड जिल्ह्यामध्ये हे जे प्रकरण झालं याच्यामध्ये खूप जण आणखी सामील आहेत। एवढ्या 8 जणांवर 9 जणांवर जे गुन्हा दाखल झाला आहे त्यांच्यावर ही केस थांबत नाही। कारण एक गुंड माफियाचं म्हणजे गुंडगिरीचं दहशत निर्माण करण्याचं एक केंद्र बीड जिल्ह्यामध्ये आहे आणि ही जवळपास 100 ते 150 लोकांची टोळी आहे। ती आजही कार्यरत बीड जिल्ह्यात आहे, आजही दहशत आहे, आजही बीड जिल्ह्यात बघा कुठं किती मारामाऱ्या होतात, काय काय होतात। मग आता हे सर्व लोक सत्तेमध्ये सामील आहेत, त्यांचे नेते सर्व सत्तेमध्ये आहेत, त्याच्यामुळे त्यांना वरदहस्त मिळतो आणि बीड जिल्ह्यावरली दहशत, दादागिरी, गुंडगिरी आणि लोकांवर होणारा अन्याय थांबत नाही। तुम्ही या संदर्भात काही नेत्यांची भेट घेणार आहात का? भाजपच्या केंद्रीय नेते अगोदर देखील तुम्ही अमित शहा यांची भेट घेतली होती। महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये विशेषतः त्यांची पत्नी जी आहे ती उपोषण करते, न्याय मागण्याची त्यांच्याकडून मागणी केली जाते, आंदोलनसुद्धा केलं, उपोषण केलं, आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे। या प्रकरणामध्ये नक्की तुमची भूमिका काय आहे? मारेकरी नक्की कोण आहे? हे बघा, महादेव मुंडे प्रकरण हे बीड जिल्ह्यासाठी आणखी एक शरमेची बाब आहे। असे बरेच प्रकरण आहेत जे की संतोषांना देशमुखांचं प्रकरण आम्ही सर्वांनी लावून धरलं, देशाच्या गृहमंत्र्यापर्यंत जाऊन ते टोकाला जायचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर त्याच्यात तपास चालू आहे, आणखी आरोपी अटक करायचे आहेत। असेच बरेच काही प्रकार आहेत, त्याचा शेवट आणखी बराच काही न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे।
पण आता जी महादेव मुंडे हेही प्रकरण त्याच पद्धतीचं आहे आणि आणखी बरेच असंख्य प्रकरण आहेत. पण त्याच्या त्या महादेव मुंडे प्रकरणामध्ये आमच्या ज्ञानेश्वरीताई यांनी एकदा जिल्हाधिकारी महोदयांकडं आंदोलन म्हणा, उपोषण म्हणा किंवा त्यांची भेट घेणं, त्याला निवेदन देणं, असे बरेच प्रकार त्यांनी वेळोवेळी वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं आंदोलन केलं. माननीय पोलीस अधीक्षक साहेबाकडेही केलं, पण त्यांना न्यायच मिळत नाही असं त्यांचं म्हणणं झालं. कारण त्यांना काय झालं, तेच अधिकारी SIT नेमली, SITत काहीच होत नाही, जे तपासात होते तेच SITत आले. म्हणजे ह्या गोष्टी ज्या अधिकारी तेच अधिकारी ठेवतात. त्याच्यामुळं त्यांनी एकदा टोकाचं पाऊल उचललं. त्यांनी स्वतःचा जीव संपवायचाच निर्णय घेतला. आणि त्या दिवशी मी मुंबईला होतो आणि माझी दुसऱ्या दिवशी मीटिंग होती. लागलीच ती प्रकरण मला कळलं आणि मी एअरपोर्टलाच येत होतो. त्याच्यामुळे मी तसाच दिल्लीला आलो. दिल्लीहून जे गेलो ती डायरेक्ट मी हॉस्पिटलला त्यांना भेटायसाठी, कारण मला दिल्लीला अधिवेशनासाठीच इथंच थांबायचं होतं. पण ते प्रकरण झाल्यामुळं आदरणीय ताईंना, ज्ञानेश्वरी ताईंना भेटायसाठी मी गेलो, भेटलोही. आणि मी त्याच्यानंतर जिल्हाधिकारी महोदयांना बोललो आहे. SP साहेबांना बोलत असताना SP साहेबांचं अगोदरच म्हणणं होतं की मी पूर्ण या प्रकरणात लक्ष घालणार, मी पूर्ण तपास करणार, मी एक अधिकारी नेमला. पण मी SP साहेबांना मला कालही भेटायचं होतं, पण मला काल माझ्या दुसरे काही प्रोग्राम राजकीयच असल्यामुळं निघायलाच वेळ झाला. बीडला लवकर येऊ शकलो नाही, पुढचं फ्लाईट असल्यामुळं मला SP साहेबांची काल भेट घेता आली नाही. पण मी इथं आम्ही शहा साहेबांना भेटणार आहे या प्रकरणात. एवढंच एक प्रकरण नाही तर आणखी जे काही प्रकरण आहेत, वेगळ्या वेगळ्या प्रकरणात सुद्धा मी अमित शहा यांची भेट घेणार आहे. आणि मला ती आता सेशनमध्ये 100% या आठवड्यात भेट मिळेल. आणि भेट मिळाल्यानंतर ज्या प्रकारे मी संतोष अण्णा देशमुख यांचं प्रकरण त्यांच्यासमोर व्यवस्थित मांडलं, त्याच पद्धतीने हेही प्रकरण, आणखी 4-2 प्रकरण हेही मी त्यांच्यासमोर मांडणार आहे. त्याच्यामुळं कोण काय मीडियाला बोलतो आहे, कुणाच्या सभेत काय बोलतो आहे, ह्याच्यापेक्षा तुमच्या सर्व प्रक्रियेमध्ये तुमचं काय चाललं आहे ते महत्त्वाचं आहे आणि यंत्रणेमध्ये काय तपास होतो हे महत्त्वाचं आहे. रेल्वेचं काम कुठपर्यंत आलं सर्वेक्षणाचं? काल या संदर्भामध्ये व्हिडिओ काही पाहायला मिळाली होती की रेल्वे सर्वेक्षणाचं काम सुरू आहे. हे बघा, माझ्यासाठी आणि जिल्ह्याच्या म्हणजे विकासासाठी ही खूप अभिमानाची बाब आहे. माझ्या कार्यकाळामध्ये रेल्वे मंत्र्यांनी परवानगी दिली आणि 7 करोड रुपये माझ्या सोलापूर, धाराशिव, संभाजीनगर आणि धुळेला पुढे परत पुन्हा आणखी 2-3 करोड असे जवळपास 12 करोड रुपये दिलेले आहेत सर्वेसाठी. आणि त्या सर्वेचं काम चालू आहे. आता सर्वे पूर्ण होईल पुढच्या 2 महिन्यामध्ये असा अंदाज आहे. दिवाळीपर्यंत त्याचा सर्वे झाल्यानंतर फिजिबिलिटीला शासनाकडे येईल. आणि मी रेल्वे मंत्री असतील, शासनाकडे बसून बीड जिल्ह्याचा एक लोकप्रतिनिधी या नात्यानं केंद्रातली ही योजना असल्यामुळं, आणि मी तसं DPDCमध्ये सुद्धा राज्याचे अर्थमंत्री आणि आमचे पालकमंत्री असणारे अजितदादा पवार साहेब यांच्याकडनं एक पत्र घ्यायला सांगितलं की तुम्ही जर रेल्वे इकडून मंजूर करून दिली आणि तर त्याला काही किस्सा वाटला, जर विजॅबिलिटीला जर काही प्रॉब्लेम आला तर आम्ही महाराष्ट्र शासनसुद्धा काही ह्याच्यातला भाग उचलू, अशा पद्धतीचं पत्र त्यांनी रेल्वे मंत्र्याला द्यायचं DPDCमध्ये मला कबूल केलं आहे. प्रोसिडिंगला आलं आहे. मी त्याची कॉपी आणि त्यांचं पत्रसुद्धा बहुतेक पाठवलं असेल तर मला त्याची कॉपी मिळाली नाही, पण त्यांनी पाठवायला पाहिजे होतं. त्यांच्या ज्या अधिकाऱ्यांना त्यांनी सांगितलेलं, मुख्य सचिवाला सांगितलेलं, या पद्धतीनं त्यांनी केलेलं असेल. आणि मी रेल्वेचं काम झपाट्यानं करतो आहे. पहिली जी रेल्वे तीसुद्धा दिवाळीपर्यंत कशी चालू होईल याच्यासाठी प्रयत्न करतो. सर, संजय राऊतांनी आज सकाळी आरोप केले की राज्यातले 4 मंत्री आणि काही खासदार हनी ट्रॅपमध्ये फसलेले आहेत, त्याच्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार आलं होतं. आता त्या 5 मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल. तुम्हाला काय वाटतं सर, तुमची प्रतिक्रिया काय? नाही, हे बघा, जे महाराष्ट्राच्या हिताचं काम करणारे मंत्री नसतील, महाराष्ट्राला शर्मेनं मान खाली घालावं लागेल तर असं वागत असणारा लोकप्रतिनिधी जर महाराष्ट्र शासनाचा प्रतिनिधित्व करत असेल तर त्याला राजीनामा दिला पाहिजे किंवा त्याला महाराष्ट्र शासनामधून बडतर्फ केलं पाहिजे मुख्यमंत्री महोदयाने, अशी माझी प्रतिक्रिया आहे. आता मला त्याच्यात काही माहिती नाही. जे संजय राऊत साहेब बोलले ते त्यांना ते माहिती असू शकेल, मला त्याच्यात काही माहिती नाही आहे. पण जर जे चुकीचं वागतोय त्याला बडतर्फ मुख्यमंत्र्यांनी करावा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आता खूप म्हणजे पॉवरफुल आहेत, असं एवढी काय त्याला म्हणावं, म्हणजे पूर्णच सत्ता त्यांच्या हातात आहे ना. तर या सत्तेचा वापर त्यांनी जे चुकतात त्यांच्यासाठी सुद्धा करावा थोडा, आणि जनतेला न्याय देण्यासाठी त्यांनी करावा, असं माझ्या विनंती आहे बीड जिल्ह्याच्या वतीनं. बीड जिल्ह्याचा खासदार याच्यानंतर मुख्यमंत्री महोदयाला, जे चुकीचं वागतात, आमच्या शेतकऱ्याची चेष्टा करतात, तुम्ही शासनात असताना सुद्धा मंत्र्यासारखं सुद्धा जाऊ द्यात, एखाद्या जिल्हा परिषद सदस्यासारखं सुद्धा वागणार. किती शेतकऱ्याच्या अन्यायात्मक बोलणार आहात. माननीय कृषी मंत्री महोदय, कृषी मंत्री झाल्यापासून 5 वेळेस माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. याचा बदला तुम्हाला कुठंतरी शेतकरी घेतल्याशिवाय राहणार नाहीत.
महाराष्ट्र शासनाच्या सर्व या लोकांनी निवडणुकीमध्ये सांगितलं आम्ही कर्जमुक्ती करू, तिथं खड्ड्यात घातली कर्जमुक्ती करूच शकत नाही. नाही, आता महाराष्ट्रात काय सुरू आहे ती माझ्यापेक्षा तुम्ही त्यांना विचारा ना, त्यांच्या नेत्यांना. नेते तिथे आले, त्यांच्या नेत्यांना. आता आंदोलन लोकशाही पद्धतीनं सुद्धा कोणाला भेटायचं नाही का? मारतात, इतकी किती मस्ती आहे, एवढी मस्ती म्हणजे पूर्व यंत्रणेच्या समोर तुम्ही मारताय आणि तिथं आहेत ना. आणि तुम्ही आता काय ही आमच्या दादांचं मी काय बोलावं, दादा हो म्हणूनच सांगायलो आमच्या दादांचं काय सांगावं. आम्हाला वाटलं होतं की दादा म्हणजे दादा, आता दादा बी पहिलेसारखे राहिलेत का नाही मला कळाना. म्हणजे काय होतं, दादा एकदा बोललाय की दादा दादाच होते, पण दादा जी होते ते पहिले दादा मी जी बघितले 2004-05चा एक किस्सा सांगाल. दादानी मला रात्री 12:30 वाजता फोन केला. कधीच एवढ्या उशिरा त्यांचा फोन येत नाही, पण आला. सुरेश दस त्यांचे शेजारी होते आणि सांगितलं ते सुरेश काय म्हणतो ते काम कर. मी त्यावेळेस राष्ट्रवादीचा तालुकाध्यक्ष होतो आणि 2 मिनिटात मी त्यांनी सांगितलं काम केलं. ते काम करणं एवढं सोपं नव्हतं, पण दादाचं त्याचे तेवढं पाठ राखणं त्यांनी केलं. ठीक आहे, ओके, तुझं खरं होतं केलं, कारण दिलेला शब्द समोरच्यानी पाळावा ही त्यांची भूमिका होती. ते पाळायसाठी त्यांना लावला, ते बदलत होते पुन्हा. म्हणजे अशा काही घटना असतात राजकारणामध्ये, मग ते तसं होतं. पण आता तसं दादानी काय सांगावं, कुणी ऐकावा. दादा दुसऱ्या मिनिटात काहीतरी होते. आता आम्हाला सांगितलं DPDCमध्ये मी सर्वांना पैसे देणार. आता काय आणखी तर मला काही याद्या मागितलं नाही. मग आता माननीय दादानी मला पैसे द्यावेतच. आणि दादा आता काल येताना सुद्धा काही जण मला म्हणले नाही दादा पैसे देणार. मी म्हणलं देणारच ना, मी कुठं नाही म्हणतो, दादा मला देणार पैसे, मी नाही म्हणत नाही. पण ते कधी देणार हे मला माहीत नाही. आता जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत, त्याच्यावर काही परिणाम होईल म्हणून देणार नाहीत आता काय माहीत नाही, पण 100% देतील याच्यावर माझाही भरोसा आहे. पण देतील कधी 5 वर्षात, कधी काय, कधी काय होईल त्याची कधी देणार माहीत नाही. आम्ही वाट बघू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.